आणि दिल्ली स्फोटासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली स्फोटामधील पीडितांना भेटणार असल्याची माहिती आता समोर येते। एलएनजेपी रुग्णालयामध्ये जखमी आणि कुटुंबियांना पंतप्रधान मोदी भेटण्याची शक्यता वर्तवली जाते। दुपारी 4 वाजता पंतप्रधान मोदी दिल्ली स्फोटामधील जखमींना त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्फोटातील पीडितांची भेट घेणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या दिवशी स्फोट झाला त्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील रुग्णालयामध्ये जात जखमींची विचारपूस केली होती। आणि या स्फोटाच्या प्रकरणामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एक महत्त्वाची बैठक पार पडते। संरक्षण समितीसह कॅबिनेट समितीची देखील बैठक होणार आहे। हल्लेखोरांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यावर असतानाच दिलेला आहे। आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण समिती त्याचबरोबर कॅबिनेट समितीची महत्त्वाची बैठक घेणार आहेत। तर जैश ए मोहम्मदची महिला कमांडर डॉक्टर शाहीनच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 2 वर्षांपासून हल्ल्याचा कट आखला जात होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। जैश ए मोहम्मदच्या इशाऱ्यावर हे काम सुरू होतं अशी देखील माहिती समोर येते। डॉक्टर शाहीन ही गेल्या 2 वर्षांपासून स्फोटकं गोळा करत होती। ती आणि तिचे साथीदार भारतामध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचं देखील तिनं कबूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। डॉक्टर शाहीन ही मुझम्मिल आणि आजिलसह 2 वर्षांपासून अमोनियम नायट्रेट सारखी स्फोटकं गोळा करत होती। शाहीनच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत। त्यामुळे देशातल्या सर्वच तपास यंत्रणा आता या कटामध्ये तसंच हल्ल्यामध्ये सहभागी आरोपींचा कसून शोध घेत आहेत।